टॉप 3 मध्ये क्वालिफाय व्हावं. त्यासाठी सध्या तरी साहिल आणि करण हे दोघे सेट झालात. एका बाजूला आपण करणचा विचार केला तर करण खूप चांगला खेळलाय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 60 पेक्षा जास्त धावसंख्या तुम्ही पाहिलात आणि त्याच्या समोर आहे एक्सपिरियन्स बॉलर अक्षय. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल कट केला होता परंतु विकेट किपर चुकी केली की काय असंच म्हणावं लागेल, कारण कडा होती, नामी संधी होती बाद करण्याची. अक्षयही असतोय, त्यालाही माहिती आहे विकेट महत्वाची होती. ती विकेट आली असती तर सुरुवातीलाच विकेट मिळाली असती. आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना बघितला असता. सेलिब्रेशन आपला चांगला असता. आपल्या टीमला आपण सपोर्ट करण्यासाठी अनेक सारे सपोर्टर्स आपल्याला प्रेम देत असतात. त्या सपोर्टरांना तुम्ही उत्साह करताना पाहिलं असतं. पण तो पहिलीच कॅच अशी म्हणू शकतो की आपण ड्रॉप झाली आहे. साहिल त्या ठिकाणी बसावला गेलाय आणि आता करण तुम्हाला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग वरती. करणला टार्गेट करण्याचा अक्षयकडे प्रयत्नच असेल. प्रयत्न त्याला करावाच लागेल, कारण आतापर्यंत करण बॅटिंगच्या माध्यमातून चांगलाच बरसलाय. शेवटची मॅच आजच्या दिवसामध्ये 10 संघांपैकी 2 संघ उर्वरित आहेत. 30 संघांचा समावेश असलेला हा खरं स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये 10 संघ आणि 1 संघ तुम्हाला क्वालिफाय अर्थातच टॉप 3 मध्ये जाताना या मॅच मधून तुम्हाला पाहायला मिळेल. ओ द विकेट समोर करणसाठी हा बॉल समोर खेळतात अगदी सरळ, जिथे फिल्डर कोणच नव्हता आणि क्रिकेटमधला सगळ्यात सेफ फटका. परंतु या ठिकाणी रितेशनी चुकी केली. बॉल हातामधून निसटला, त्याचा नंतर अगदी पायाला लागून बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय नुकताच अक्षयच्या विरोधात. खुलवटापाचा बॉल होता. कमबॅक करण्याचे स्वप्न दाखवतात, पण तो विकेट किपर कडनं अजून एक मिस्टेक. बॉलर तुमचं चांगलं कार्य करतोय, त्या बॉलरला खरं तर त्याचं कार्य तुम्ही करून देत असताना तुम्ही बघत असतात, परंतु बॉलरच्या नंतर ऍज अ फिल्डर म्हणून सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन तुमचं असतं. त्याच्यामुळे पहिल्याच बॉलवरती कॅच उडाली होती, तिथे फलंदाजी बाद झाला होता, ती कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतरचा हा सुंदर डॉट बॉल म्हणजे कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतो अक्षयचा. थोडस जकडून ठेवले करणला. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट उचलण्याचा प्रयत्न. महत्वाचा हा बॉल आणि महत्वाचा बॉल या ठिकाणी डॉट फेकत असताना याच महत्वाकांक्षेत माहिती आहे की एकाच गावातले 2 संघ, यामधनं कोणताही संघ विजय झाला तरी इताडे गावाचं नाव, परंतु सुरुवातीला जे टीमचं आपल्या नाव असतं ना, त्या टीमला सांभाळण्यासाठी आपल्याला ते कार्य करावंच लागतं. अनेक गावामध्ये तुम्हाला भरपूर सारे संघ पाहायला मिळतील, परंतु त्या संघांच्या शेवटला गावाचं नाव जरूर असतं, परंतु सुरुवातीचा नाव जपण्यासाठी आपण क्रिकेट खेळत असतो आणि त्याच दोन्ही टीम मध्ये हा कॉन्टेस्ट सुरू आहे. ओव्हर द विकेटने हाही बॉल गतीमध्ये परिवर्तन मिश्रण केलं गेलं. त्या ठिकाणी स्माइल सुद्धा आहे बॅट्समनच्या चेहऱ्यावरती, कारण त्याला फसवलं गेलं. आपल्या सोबत जेव्हा एखादा धोका घडतो ना, म्हणजे कोणी आपल्याला फसवतो ना, तेव्हा आपण खरं तर चकित होतो, परंतु क्रिकेटमध्ये एखाद्या बॉलरने बॅट्समनला फसवलं ना, तेव्हा तो चकितही होतो आणि त्या चकित होण्याच्या मागचा हास्यही तुम्हाला समजतं. 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत अक्षयने आणि आता शेवटचा बॉल स्ट्रायकिंग घेऊन आहे करण. ओ द विकेट. करणसाठी हा बॉल खुलवटापाचा खोदून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन रितेशच्या रिप्लेसमेंट मध्ये त्याला डीप मध्ये लॉंगॉनला ठेवलं गेलं. अशा प्रकारे सक्सेसफुल ओव्हर, इकॉनॉमिकल बॉलिंग आपण पाहिले गेली. कंजूस गोलंदाजी, फक्त 6 धावा खर्च, ज्याच्यामध्ये एक चौकार, 3 डॉट बॉल, एक दुहेरी, एक 2 एकेरीच्या माध्यमातून या 6 धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये तुम्ही बघत आहात. पहिलाच दिवस, शेवटची मॅच. टीम जानू स्पोर्ट्स इताडे त्यांच्या विरोधात जय हनुमान इताडे. दोन्ही एकाच गावाचे संघ, परंतु एक संघ आपण पाहुणा म्हणू शकतो, कारण एक संघाचं हे मॅनेजमेंट आहे. त्याच्यामुळे मॅनेजमेंट आणि त्या मॅनेजमेंटवरती कायम असणारी ही टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात येतात ना, तेव्हा तुम्हाला त्यांच्यामधला क्रिकेटचा खेळ हा परिपक्वतेचाच पाहायला मिळालाय, कारण परिपक्व असणारे दोन्ही टीम मध्ये खेळाडू आहेत. या गोष्टीचा आपण विचार करू शकतो की जय हिंद देवरुंग, जय जोटिंग देवरुंग ही टीम जर एकत्र झाली तर टॉप 10 मधल्या सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट टीम ती होईल. त्या अर्थाने जानू स्पोर्ट्स इताडे आणि जय हनुमान इताडे जर संघ एकत्रच झाला तर कदाचित हाही संघ टॉप 10 मधल्या टॉप टीम पैकी कोणत्याही संघाला परास्त करण्याची ताकद ठेवू शकतो. परंतु प्रत्येक गावामध्ये काहीशा अशा गोष्टी असतात
ज्या कारणास्तव दोन टीम्स होतात. परंतु विशाल पटोले यांनी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं सांगितलं की आयोजन त्यांचं नव्हे तर आयोजन आमचं सुद्धा आहे, कारण या गावाचं नाव या स्पर्धेला लागलंय. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सध्या तरी ही मॅनेजमेंट कमिटी आणि एकत्रित खेळत असताना हे दोन्ही संघ तुम्ही बघत आहात. दैवत वेलेकर आल्या सेकंड ओव्हरमध्ये. करणला एक चौकाराच्या माध्यमातून तुम्ही पुढे येताना बघितलं. करणने बनवल्यात आतापर्यंत धाबा 5, साहिलने बनवली गेली सिंगल. एकंदरीत टीमची धावसंख्या 6 आणि दुसऱ्या ओव्हरला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. राऊंड द विकेटने उचलला गेलाय. महत्वाची विकेट मिळू शकते. डीप मध्ये फिल्डर आणि पकडली कॅच. साहिलला परतावं लागेल, खरं तर करणला परतावं लागेल, माफ करा, मैदानाच्या बाहेर. महत्वाची प्राइज विकेट या ठिकाणी मिळत असताना आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त धावा ज्या खेळाडूच्या नावावरती राहिला तोच करण होतोय बाद. मानाने सध्या तरी तुम्ही बघताय की दैवत वेळकर जो प्राइज विकेट नेहमी घेत असतो त्याने विकेट घेतली करणची. नवीन फलंदाज केतन. राऊंड द विकेटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु नोमास लँड मध्ये पडेल. खूप काळ वेळ होता, बॉल हवेमध्ये होता. त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर बॉलला फेकतायत. वेगाने थ्रो आला रितेशचा. दरम्यान आपण पाहत आहे की सध्या तरी ही धाव पूर्ण होत असताना रितेश सध्या क्रिकेटच्या परिपटलावरती ना एक वेगळाच बॅट पॅच सहन करतोय. ॲज अ फिल्डर म्हणून त्याला सध्या तरी तुम्ही थोडासा संघर्षामध्ये बघत असता. परंतु एखादा खेळाडूचा मित्रांनो गेम जर थोडासा चुकीचा होत असेल ना तर त्याला कृपया करून कवटाळा, त्याला सांभाळा, त्याला समजून सांगा, त्याला डेव्हलपमेंट कशामध्ये केली पाहिजे या गोष्टी सांगा. त्याच्यावरती जर तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हाल ना तर तो घाबरून त्याचा गेम प्ले अजूनही चेंज होईल. त्याच्यामुळे एखाद्या खेळाडूकडनं चुकी झाली ना तर त्याला कृपया करून सांभाळा थोडंसं. पुन्हा एकदा दैवत तयार. दैवतचा हा बॉल नेक्स्टम हलकासा कदाचित मिस केला असावा. दैवतचे एक्सप्रेशन तेच सांगतात की हलकासा स्टंपच्या बाजूने बॉल गेला. टर्न मिळाला नसावा, कदाचित रेषेपासून थोडासा बॉल क्रॉस करण्याचा प्रयत्न, परंतु थांबला केतन. अगदी लेगस्टम वरती पूर्णपणे तो सेट झालाय. प्रॉपरली लेगस्टम वरती त्यांनी गार्ड घेतलं पंचांकडून आणि त्याच दिशेने सध्या तरी त्याच मुवमेंटने तो उभा आहे. टीमची धावसंख्या 9, एक गडी गमावल्या गेल्यात. करण ज्याने बनवल्या गेल्यात 5 आणि केतन ऑन द स्ट्राईक. राऊंड द विकेट कुलवा टप्पाचा बॉल. तोच फिल्डर आहे डीप मध्ये. त्या फिल्डरच्या हातामध्ये कॅच बघितली करणची. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग वरती फेकी चुकीच्या एंडला मित्र म्हणेन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धोक्यामध्ये होता साहिल. नॉन स्ट्रायकिंग वरती वेगाने आला असता थ्रो तर बाद झाला असता, कारण जो डिस्टन्स बघितला ना ऑन म्हणजेच जो स्ट्रायकिंग एंडवरचा डिस्टन्स आहे तो बॉलला जास्त वेळ लागला असता कव्हर करण्यासाठी, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला बुलेट थ्रोने परंतु बाद होऊ शकला असता. परंतु माइंड डायव्हर्ट होत असतो आणि बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो ना की क्रिकेटचा खेळ हा मैदानाच्या बाहेरून बोलणं बघणं सोपं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं खूपच कठीण. त्याच्यामुळेच या बॉलवरती मिळालेला धावा 2. टीमचं धावफलक 11 वरती. राऊंड द विकेट केतन साठी हा बॉल पुल केला गेलाय. बॉल मध्ये विकेट मिळू शकते. केतनची विकेट मिळाली आहे दुसरी या ओव्हर मध्ये. दैवत वेळकरला ही सफलता. फलंदाज केतन बाद. मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्लॉग हिटर म्हणून त्याची वर्णी आहे. क्रमांक 4-5 वरती येऊन
मोठे फटके खेळण्याची क्षमता जितू, त्याच्यानंतर रितूची एंट्री होईल मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता चौथ्या क्रमांकावरती आलाय जितू. राऊंड द विकेट. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर, स्लॉग हिटर आहे. चर्चा करत होतो आपण की या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती दाखवत असताना दैवत वेलेकर वरती अटॅक, चेंडू सीमा पार, षटकार. साईडला स्क्वेअर लेगला अगदी क्रॉस करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार आणि या षटकाराने धावपलक जे थांबलेलं होतं ते आता धावपलक वाढायला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी खरं तर कोणाचे स्वप्न पूर्ण होणार. शुक्रवार सुद्धा आहे, फ्रायडे असलं म्हटलं गेलं तर आगरी कोळी समाजामध्ये मच्छी मटन हे प्रामुख्याने असतातच. म्हणजे आज सेलिब्रेशन कोणाचं चांगलं होईल. राऊंड द विकेट. राऊंड द विकेट. ताकदीचा वापर करायचा होता, बॅटवरती प्रॉपरली मिडल नाहीये. ऋतिक त्याच्या पहिले रितेश पोचला गेला, सेकंडचा कॉल, पण तो थांबावं लागेल साहिलला. आता रिक्स नकोय. माहिती आहे की आता रिक्स उचलली तर कदाचित आपल्या थोडंसं अंगलट येऊ शकतो, परंतु यशस्वी होण्यासाठी तुम्हाला रिक्स उचलायची असते. परंतु इथे थांबले थोडेसे. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा तुम्ही पाहतात ते म्हणजेच 18. 2 गडी बाद संघ बॅटिंग करतोय जे हनुमान निताडे. दोन्ही संघ एकामेकाकडे पाहतात. सध्या तरी कसोटी लागली असेल. एका बाजूला कॅप्टन विचार करतोय विशाल पटोले की या मॅचला खरं तर फिनिश केल्यानंतर आपल्या या वर्षामधलं स्वप्न अजून एक पूर्ण होणार. खरं तर या संघाने ना अनेक वर्ष स्वप्नांमध्ये फुलांची बाग पाहिली होती, परंतु जेव्हा त्यांचे डोळे उघडले गेले तेव्हा त्या स्वप्नांच्या बागेचं विस्कळीत झालेलं स्मशाने भरपूर वेळा बघितलं. आणि खरं तर मी प्रत्येक वेळेला जेव्हा जानू स्पोर्ट्स इताडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा असं का म्हणत असतो की 21 वर्षानंतर त्यांच्या गावामध्ये ट्रॉफी आली, तर त्याच्या मागचं एकमेव कारण की लोकांनाही कळू दे की एक ट्रॉफी येण्यासाठी त्या टीमने किती संघर्ष केलाय. त्याच्यामुळे पेशन्स महत्वाचे असतात आणि अखेरकार त्यांचे पेशन्स ते पूर्ण झाले. तुम्हालाही माहिती आहे की 1947 रोजी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपला भारतीय हक्क हा गाजवायला लागलो, दाखवायला लागलो. आपल्याला खरं तर एक मतदानाचा हिस्सा मिळाला, मतदान करण्याचा अधिकार मिळाला आणि प्रत्येक टीमला तो अधिकार असतो की आपल्या टीमचं नाव आपण पुढे न्यावं. तसाच हा संघ आहे आणि तो संघ सध्या लढतीमध्ये त्यांच्याच गावातला जे हनुमान इताडे सोबत. 3rd ओव्हरला सुरुवात झाली. हर्षद, दैवत वेलेकर यांचे बंधुराज 2 मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग त्यांनी केली आहे. नवनाथच्या मार्गदर्शनाखाली तो नेहमी चांगले बॉल टाकत असतो. एका बाजूला विकेट किपर आहेत, तेही त्याला डायरेक्शन देत असतात की कोणत्या बाजूने तुला बॉलिंग करायचे. फिंगर रोल होत असतात त्याचे आणि त्याच अनुमानाने हा पहिला चेंडू हर्षदचा डॉट फेकला जातोय जिथे समोर आपल्याला पाहायला मिळतो जितू. ओव्हर द विकेटने ताकद जरूर आहे परंतु जास्त उंची नाहीये. त्या ठिकाणी ऋतिक आहेत, सर्वोत्कृष्ट खेळाडू. रितेश सुद्धा होता बॅकअपला, परंतु गरज लागली नाही रितेशची. ऋतिकनी पकडला झेल. जितू बाद. जानेवारीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पालखी ही जरीमरी तिसगाव ते एकविरा इथे जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर ती पालखी निघते आणि गतवर्षी कदाचित अनुमान लावला तर 2000हून जास्त पायी पालखीला प्रवासी होते. यावर्षी ती संख्या अजून वाढेल. म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पालखी ती मानली जाते आणि एकविरा मातेचं सुंदर संगीत तुम्ही डीजे मॅनच्या माध्यमातून ऐकलं. रोहन आलाय नवीन बॅट्समन. रोहनसाठी पहिलाच बॉल ऑफ समोरती होता, टप्पा पडला, फिल्डरच्या हातामध्ये जास्त दूर जाऊ शकला नाही. 2चा कॉल होता साहिलचा. कदाचित तो कॉल फेटाळला. रोहनलाही माहिती आहे की आपण बाद झाल्यानंतर ऋतूकडे खरं तर ती कंडिशन आपल्याला सोपवायची नाहीये. त्याच्यामुळे जितूला मागच्या मॅचमध्ये तुम्ही बाद होताना बघितलं, ऋतूला शेवटचा बॉल होता म्हणून पाठवलं. त्यानंतर आता स्ट्रॅटेजी आहे की रोहनला त्याने सुरुवातीला पाठवलं गेलंय, त्याच्यानंतर कदाचित ऋतू येईल, पण ऋतू येण्याची वाट या ठिकाणी पाहायची नाहीये. माहिती आहे की साहिल सुरुवातीला गेलाय, फक्त त्याने एकच चेंडू फेस केला आणि त्याच्यानंतर आता यावेळेला फटका सुंदर आहे परंतु एलिव्हेट करता आलं नाही. विशाल पटोले टीमचा कॅप्टन आणि कॅच ड्रॉप. आजच्या दिवसामध्ये दुसरी कॅच खरं तर विशाल पटोलेने ड्रॉप केली आहे.
टीमचा कॅप्टन जेव्हा तुम्ही असता ना, जसा एक किल्ल्याचा सर सेनापती असतो. तुम्ही नाशिक मधल्या दिंडोरी तालुक्यातला रामशेज किल्ला पहा. रामोजी पवार त्या किल्ल्याचे सिलेदार होते. परंतु जोपर्यंत त्या किल्ल्यावरती रामोजी पवार होते ना, अनेक वर्ष तो किल्ला मराठ्यांच्याच काबीज राहिला. कारण तुमच्या किल्ल्याचा सर सेनापती स्ट्रॉंग पाहिजे. इथनं कॅप्टन कडनं चुकी झाली आणि तिथे जीवनदान मिळते साहिलला. एवढ्याला उचलला गेला बॉल मध्ये चुकी झाली, ती रिकव्हर करायची आहे. नवनाथ आलाय, हर्षदी आलाय, पण तो कॅच कोण पकडणार? तर दोघांकडनं कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. संवाद ना तुम्हाला महत्वाच्या भूमिकेमध्ये क्रिकेटमध्ये नेतो. आता पहा, व्यावहारिक दृष्टिकोनात आपण बघितलं गेलं तर घरातला वातावरण कशामुळे चेंज होतो? जेव्हा दोघा भावांमध्ये चांगला कोऑर्डिनेशन चालतो तेव्हा घर चालतो. लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये संवाद चालतो तेव्हा त्यांचा संसार चांगला चालतो. तसा क्रिकेटमध्ये संवाद हवाय. इथे संवाद झाला नाही आणि नेहमी आपण म्हणतो की संवाद मधला स काढला की वादच शब्द राहतो. ते जिथे झालं, कॅच ड्रॉप झाली, दुसरी लागोपाठची दुसरी विकेट मिळाली असती. परंतु आता दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा आता त्यांना फायदा उचलायचाच आहे. शेवटचा बॉल असेल टीमची धावसंख्या 22. शेवटचा बॉल थोडासा उचली देणारा बॉल, टप्पा पडला, अनएक्सपेक्टेड बाउन्स. आता 1 ओव्हरचा इशारा देणार नाही कारण फ्रेश 4 बॉल यूज करावे लागतात. अशा प्रकारे षटक संपलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद झाल्यात आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात फक्त 22. जिथे बॅटिंग करतोय जानोमानी ताडे. थांबली आहे. संध्याकाळचा ॲटमॉस्फिअर एका बाजूला सूर्य मावळताना पाहायला मिळतोय, तर तुम्ही जर उजव्या बाजूला बघितलं ना तर चंद्र सुद्धा आता हलुवार पद्धतीने वर येत चालला आणि थोडासा ब्राईटने तो दिसायला लागला आपल्याला. तुम्ही व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बघा, जिथे आमचा टॉस बॉक्स आहे त्याच्यावरती चंद्र तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल. खरं तर चंद्राच्या खूप साऱ्या आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपण जेव्हा छोटे होतो आम्हाला आठवतं की आपले पूर्वज आहेत ते आपल्याला सांगायचे की चंद्रावरती एक निंबाचा झाड आहे आणि त्या निंबाच्या झाडावरती एक बकरी तसा पाळा खाते. सगळ्यांनी ऐकलं असेल हे. म्हणून आपल्याला चंद्र बघितल्यानंतर आठवण येते. पण तो सूर्याकडे बघितल्यानंतर एक पराक्रमी योद्धा आणि खरं तर प्रभू रामचंद्राचे शिष्य हनुमंताची आपल्याला आठवण होते की सूर्याला सुद्धा गिळायला चालला होता. आणि तेव्हापासून आपण संकटमोचक म्हणत असतो. प्रभू रामचंद्रांचे शिष्य म्हणजेच पवनपुत्र हनुमान. आणि खरं तर त्याच नावाने ही स्पर्धाही तुम्हाला पाहायला मिळते. वळूया मॅचकडे. ऋतिककडे शेवटचं षटक. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 22. 22 न स्कोर कार्ड. आतापर्यंत गडी गमावले गेले 3 आणि त्या मोबदल्यामध्ये जास्त धावा नाहीयेत. समोर असेल साहिल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल साहिलला फेस करायचा होता. ऋतिकचा पडल्यानंतर आउटसाइड द ऑफसम. केनी सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. इट्स व्हाईट बॉल. स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये जतीन बुयाळ सर आमचे 3 ऑफिशियल्स खरं तर तुम्हाला पाहायला मिळाले. जतीन बुयाळ सर आल्यात कल्याणवरून. 2 अंपायर तुम्ही बघितले तर टिटवाळा विभागामधून आल्यात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. अजून 2 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून अंपायरिंग पाहायलाच मिळेल. टीमची धावसंख्या 23. ऋतिकचं शेवटचं षटक. राऊंड द विकेटने खेचून मारलाय. ऑन साइडला रितेश आहे त्या ठिकाणी. आता खरं तर अगदी जजमेंट पाहिलं, सुंदर होतं. जरूर हातामध्ये स्किट झाला असता बॉल, परंतु सोडू दिला नाही बॉलला. इथनं ग्रिप सुंदर पकडली गेली बॉलची. विकेटचं पतन. परतीन मैदानाच्या बाहेर साहिल. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळतील. राऊंड द विकेट. राऊंड द विकेट. थोडासा टर्न झाला. शॉर्ट टर्नला फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस केला. लाईन बॉल मागे चाललाय. विशाल पटोले बॉलला फील्ड करतोय. इथेही संधी होती, तिथेही खरं तर आपल्याला पाहायला मिसफील्ड. आणि तिसरीचा प्रयत्न इथनं सुरू केलाय. इथनं फिल्डर जरूर आता प्रयत्न करतात आणि आता इथनं फलंदाज बाद होईल. दोन्ही बाजूला संध्या होत्या, दोन्ही संध्या मिस केल्या. तिसऱ्या संधीमध्ये कर्तन सक्सेस मिळाला गेलं आणि इथनं फलंदाज होतोय बाद लागणारा. झटका 5वा टीम जानोमानी ताडेला.
मैदानाच्या आतमध्ये आता गणेश आलाय. या मॅनेजमेंट कमिटीचा एक मुख्य भाग म्हणजे सगळी जिम्मेदारी त्याच्यावरती असते. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला खरं तर कॉन्टॅक्ट केला गेला की समालोचन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सकाळी उठल्यावरती एक कॉल, काल रात्रीही एक फोन आला की महत्वाची असते ही गरज असते की आपण जेव्हा एखाद्या स्पर्धेमधले मुख्य आयोजक असतात ना, सगळ्या गोष्टींवरती बारकाईने नजर ठेवणं हे खरं तर आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि तशाच शैलीचा गणेश आहे, पण तो बॅटिंगमध्ये त्याचा कशा प्रकारे प्रदर्शन राहील तेही पाहावं लागेल. टॉम द विकेट गणेशसाठी हा बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय ऋतिकने आणि ऋतिकने कॅच ड्रॉप केली आहे जिथे 2 धावा मिळण्याची शक्यता होती आणि कदाचित त्या 2 धावसंख्या मिळवत असताना इथनं फलंदाज झालाय बाद. धावची या ठिकाणी मॅच ही पाहत असतील. उचलला समोर खेळला, स्टेट डाऊन द ग्राउंड, सुंदर फटका विशालचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्यांनाही बेधून बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय हा चौकार. धावसंख्या कोणत्याही खेळाडूला जास्त बनवता आला नाही, परंतु जे महत्वाचं योगदान होतं ते महत्वाचं योगदान चांगलं राहिलं. 2 धावा साहिलने बनवल्या, करणने बनवल्या, 5 4 धावसंख्येवरती केतन 35चं टार्गेट आहे. त्या अनुमानाने जितूच्या तुम्ही बघितल्या 7, एका बाजूला 4 धावा रोहनने बनवल्या गेल्या, शेवटला नयन गेला, नयन रम्य वातावरण क्रिएट केलं, त्याने बनवल्या गेल्या 8 आणि अशा प्रकारे धावफलक 34 आणि 35 धावसंख्येचं टार्गेट. हे टार्गेट खरं तर बचावलंही जाऊ शकतं, त्यासाठी संघर्ष पाहिजे. आम्ही नेहमी क्रिकेट स्पर्धेमध्ये असतो तेव्हा एका गोष्टीचं उदाहरण नक्कीच देत असतो
की आई बापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, बहिणीचे दागिने गाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात, शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल नसताना स्टीफन हॉक विविध प्रकारचे वेगवेगळे शोध लावू शकतात, आणि नेल्सन मंडेला जर 18 वर्षे तुरुंगवास भोगून सुद्धा जेलमधून बाहेर आल्यानंतर शांतीचा संदेश देऊ शकतात, मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जरी महाराष्ट्र घडवू शकतात, तर या धावा का रोखल्या जाऊ शकत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सगळ्या काही गोष्टी होत असतात. कधी कोणाला कमजोर समजण्याची चुकी करू नका. एक छोटीशी मुंगी बलवान हत्तीला सुद्धा मारू शकते. एक तिळाचा थेंब अखंड भरलेला समुद्र हा तिळाच्या एका थेंबालाही बुडू शकत नाही. तर कधी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही टीमला तुम्ही कमजोर समजू नका. आता 35 धावसंख्येचे टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी आलेली आहे. नवनाथ आणि विशाल पौटोले ही तुम्हाला जोडी पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला या धावसंख्या डिफेंड करण्यासाठी टीम जय हनुमान इटाडेच्या माध्यमातून स्ट्रायकर बॉलर पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय, तो म्हणजेच आपल्या टीमच्या माध्यमातून जितूचं कार्य राहिले. 7 धावा त्यांनी बनवल्या. नवनाथला तुम्ही ॲज अ बॉलर लवकर बघत नसता, विशालला ॲज अ बॉलर लवकर बघत नसता. कधी कधी ॲज अ बॉलर रितेश असतो, परंतु त्याच्या अगोदर दैवत, त्यानंतर आपण पाहत असतो की अक्षय, हर्षद, त्याच्यानंतर आपण ऋतिकला बघत असतो. हे 4 फ्रेश बॉलर असतात आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण अक्षयचे 2 ओव्हर बघत असतो, परंतु 4 ओव्हरची मॅच आणि सध्या तरी या 4 ओव्हरमध्ये त्यांनी कंट्रोल केलेल्या धावसंख्या आता त्यांना बनवायच्या आहेत. ही क्वालिफाय होणारी मॅच टेबल टॉप करून टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल, 35 धावा बनतील की नाही, डिफेंड होतील की नाही, हे येणारे 4 षटक नक्कीच तुम्हाला सांगतील. सामन्याला होईल सुरुवात. नवनाथ साठी बॉल मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये संधी आहे. चेंडू खाली करण, मिस्टेक कोणती नाही आणि पहिल्याच बॉल वरती हादरा देत असताना मोठा नवनाथ बाद. फलंदाज गेलाय ऋतिक. बॉलिंग चांगली केली ऋतिकने, परंतु आता नाही तर बॅटिंग ही चांगली करावी लागेल. राऊंड द विकेटने ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम केलं. या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईन लगत अडवण्याचा प्रयत्न साईल होते, परंतु साईलला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हॅलो हॅलो चेक. मैदानी खेळ जर म्हटले गेले ना, तर या मैदानी खेळाला पुढाकार देणं खूपच गरजेचं आहे. कारण आपण असं म्हणत होतो की आता कबड्डी, फुटबॉल हे खेळ कुठेतरी लांब राहिले, त्याला पर्याय म्हणून आता क्रिकेट आला. क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक साऱ्या खेळाडूंना बघितलं, क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही अनेक सारे खेळाडू बघितले, परंतु आता आपण असं म्हणू शकतो की या विभागामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये ना आता क्रिकेटचा खेळ हा प्रेक्षकांपासून थोडासा लांब राहिलाय आणि मैदानी खेळ आता एक वाढत चाललाय, तो म्हणजेच बैलगाडा शर्यत. कारण आता बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्ही जास्त पब्लिक बघत असता, क्रिकेटमध्ये तेवढीशी पब्लिक नसते. आणि बैलगाडा क्षेत्राचा एवढा क्रेज आहे ना, बैलाचा वाढदिवसही तुम्ही बघितला, एखादा बैल आपल्यामधनं निघून गेल्यानंतर त्याचा 13वा सुद्धा बघितला. परंतु आता पहिल्यांदा आपण बघतोय की सोन्या 50-50 यांचा ब्रीडिंगचा नक्की जो वासरू आहे तो सध्या तरी गायीच्या पोटात आहे आणि त्या गायीचं डोहाळे जेवण आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टी आता सध्या तरी आपण आपल्या विभागामध्ये बघतोय. त्याच्यामुळे वेळ भेटली तर नक्की तिथे तुम्ही जा. विकेट, त्याच्यानंतर चौकार आलाय. या वेळेला मागे चालला बॉल फाईन लेग त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट सुद्धा झाला. विशाल पटोले खर तर बचावले गेल्यात. या बॉलवरती आली सिंगल. माहिती विशालला सुद्धा, माहिती ऋतिकला की येणाऱ्या फलीमध्ये
आपल्याला दैवत जरूर एक असा बॅट्समन मिळालाय ज्या बॅट्समनच्या माध्यमातून विजयाचा तोरण आपण खरं तर टीमच्या माध्यमातून लावू शकतो, विजयापर्यंत आपण जाऊ शकतो. पण आता असं वाटतं की या मॅच मध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज होईल. जर एखादी विकेट लवकर पडली ना तर डेफिनेटली दैवत थोडासा उशिरा येताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण ही त्यांची नेहमीची स्ट्रॅटेजी आपल्याला माहित आहे. राऊंड द विकेटने विशाल साठे बॉल टीमच्या कॅप्टनला शांत ठेवलं गेलं. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला चेंडू, मागे खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा होता परंतु पूल अनसक्सेसफुल झाला. पहिलं जे षटक आहे ना तेच सगळ्यात महत्वाचं असतं आणि आपण असं म्हणतो ना की चांगली सुरुवात ही यशाचा तुमचा पूर्णपणे रस्ता कव्हर करत जाते, पार पाडत असते आणि सुरुवात खरं तर डेफिनेटली खूप चांगली गेली जितूने. विशाल साठी हा बॉल मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत, शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवण्याचा प्रयत्न, अगदी गिरकी घेत होता फिल्डरची मुवमेंट तुम्ही पाहिली तर फिल्डर थोडासा स्वतःभोवती फिरत होता. आजपर्यंत आपण ऐकलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, परंतु हा फिल्डर गोल फिरत होता. फिल्डरच्या हातामधनं तो जल निसटला जसं म्हणू शकतो. त्या बॉलवरती मिळाला 2 आणि 2 ने टीमचं धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5, अजूनही 30 बनवायचे आहेत. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉलमध्ये 30 धावा, जास्त महागडं लक्ष नाहीये, परंतु ते महागडं करण्यासाठी स्पेशली पॉवर प्ले संपल्यानंतर जेव्हा रेस्ट्रिक्शनचं षटक असेल ना तेव्हा नेट टू नेट बॉलिंग टाकावी लागेल, तरच हा संघ जे हनुमान इताडे संघ जिंकू शकतो. परंतु शेवटचा बॉल निर्धारित करेल की 18 बॉलमध्ये किती धावा बनवायचे. कुलवा टप्पाचा बॉल खोदून काढलाय डीप मध्ये, खरं तर मिड विकेट पर्यंत जाऊ दिले नाही. शॉर्ट मध्ये फिल्डिंग झाली आहे, आताही 2 धावा मिळतील. स्ट्रायकिंग मिळते, फेकी गेली आणि दरम्यान आपल्याला पाहायला मिळते त्या 2 धावा. या दोन्ही धावा महत्वाच्या होत्या. पहिली विकेट गेल्यानंतर सध्या तरी कंट्रोल केला गेलाय, लवकर बाद झाला. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये ऋतिक गेला, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला, तो खेळतोय 5 वरती 4 बनवले गेलेत विशालने. अशा प्रकारे 7 धावा टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे येणाऱ्या 28 धावा जर आपण पाहिला गेला तर बनवायचे 18 बॉल मध्ये. 18 बॉल 7 स्कोर कार्ड वरती धावा 7च नमूद होत्या, त्याच्यामुळे नक्कीच आम्ही स्कोर कार्ड कडे बघितलं आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. हरकत नाहीये, माणूस आहे, चुकांमधून भरपूर काहीशा शिकायला आपल्याला अनेक साऱ्या भेटतात. म्हणजे आपण चुका त्या रिकवर करू शकतो. जेव्हा चुकी होते तेव्हा माणूस शिकतो. चुकांमधून आपल्याला भरपूर काही कळतं की आपल्याला काय करायचंय. कधी कधी आमच्याकडनंही भरपूर मोठ्या चुका होतात. मला आताही आठवतं की जेव्हा मी नवोदित होतो, मी माझा पर्सनली एक्सपिरियन्स तुम्हाला मित्रांनो शेअर करतो. खरं तर आम्हाला पर्सनली गोष्ट शेअर करण्याची अनुमती नसते, परंतु माझ्यासोबत जे घडलं ते मी शेअर करतो. एक खरं तर देसाई इथे स्पर्धा होती आणि त्यावेळेला माझा दुसराच वर्ष होता समालोचनाचा. एक दिग्गज समालोचक माझ्या समोर बसलेला होता, त्याचं नाव मी खरं तर अलाउन्स नाही करू शकत, परंतु माझ्याकडनं एक छोटीशी मिस्टेक झाली की 18 आकडा हा विराट कोहलीच्या टी शर्ट वरती लिहिलेला असतो. एका खेळाडूच्या टी शर्ट वरती 45 आकडा होता आणि मी चुकून म्हणलो होतो की हा आकडा विराट कोहलीच्या टी शर्ट वरती असतो. त्यावरती मी एवढा ट्रोल झाले होतो की अक्षरशः मला समालोचन सोडावं असं वाटत होतं. म्हणजे कधी कधी या मिस्टेक एवढ्या मनाला लागतात ना जेव्हा आपल्याला एखादा माणूस ट्रोल करतो. त्याच्यामुळे कोणाच्या लाईफ मध्ये असा प्रसंग नसावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केली, साहिल आलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये साहिल वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करण त्या ठिकाणी करणे सांगितलं गेलं, माफ करा, त्या ठिकाणी जितू होते. या बॉलवरती सिंगल मिळेल, सिंगल ती खात्यामध्ये जोडली जाते. ऋतिकच्या टीमची धावसंख्या आता 10 वरती 35 लक्ष्य असताना अजूनही 25 बनवायचे ते मॅच मध्ये. माहिती भरपूर सारी महत्वाकांक्षा, अजूनही 17 बॉल शिल्लक आहेत. 17 बॉलमध्ये 25 बनतील का नाही याचा प्रश्नचिन्ह. प्रेक्षकही मॅचचा आनंद घेतात, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा तयार होतो साहिल ओव्हर द विकेट. थोडासा पुढे आला विशाल, बॅकची थिकेज होती, आतली कडा. आता ही संधी होती की बाद करण्याची, परंतु या ठिकाणाहून आपण पाहिले गेले तर सिंगल. आतापर्यंतच्या खेळाचा जर विचार केला ना तर आता कदाचित 1-2 बॉल डॉट झाले तर जी विचारसरणी जनस्पोर्ट्स इटालीने ठेवली असावी ना की दैवत वेळेकरला थोडंसं उशिरा पाठवावं, तर आता या सिच्युएशनला पाहून असं वाटू शकतं की दैवत वेळेकर आता लवकर येऊ शकतात. टीमची धावसंख्या झाली 11, अजूनही बनवायच्या 24 बॉल शिल्लक आहेत 16. या मॅच मध्ये लक्ष होतं 35 धावसंख्येचं. ओव्हर द विकेट. ऋतिक साठी हा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, अगदी बॅक टू द बॉलर खेळले होते.
पण त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले गेला, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि फलंदाज बाद विशाल पडतील मैदानाच्या बाहेर. इशारा दिला गेला, अगदी पाहिलं गेलं तर रेड सिग्नल दाखवलं गेलं अंपायर्सने. फलंदाज बाद विशाल पटोले गॉन. अडचणीमध्ये होता विशाल पटोले, सुरुवातीपासून स्ट्रगल करत होता. टीमच्या कॅप्टनला तुम्ही नेतृत्व करताना बघितलं जरूर, परंतु तो स्ट्रगल करत होता. त्याचा स्ट्रगल अखेरकार या ठिकाणून थोडासा का होईना कमकुवत राहिला, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेला रितेश क्रमांक 4 वरती त्याची वर्णी लागली आणि आता दोन्ही बंधुराज खेळपट्टीवरती. ऋतिक साठिया बॉल बॉडीला स्ट्रेच केलं, समोर खेळताच कव्हर्सला टप्पा पडला, फिल्डरचा अनुमान चांगला राहिला, दुसरीचा अटेम्प्ट केला गेला, नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी चुकीच्या एंडला आली आणि त्याचं रूपांतर 2 धाबेने. हे ॲग्रेशन आहे क्रिकेटचं. इथे तुम्हाला ॲग्रेशन दाखवावंच लागतं, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचं 11 खेळाडूंचं भवितव्य, समोर 12वा खेळाडू सुद्धा भवितव्यामध्ये असो. सध्या तरी दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आहेत, राहुल आणि युवराज. दोन्ही खरं तर एकाच गावातले, परंतु 12th मॅनची भूमिका महत्वाची असते. प्रॉपर नावं सांगणं, प्रॉपर काय घडामोडी घडतात त्या 12व्या खेळाडूला प्रॉपर माहिती असतात. ऋतिक साठी हा बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी. इन्व्हिटेशन दिलं होतं समोर येऊन खेळण्यासाठी, परंतु ते इन्व्हिटेशन स्वीकारलं नाही. ऋतिक थांबला. याच्या अगोदर सुद्धा कदाचित ऑफस्टमवरून बॉल ट्रॅव्हल झाला असता, परंतु तो खेळला कव्हर्सला. तिथे मिळाल्या 2, इथे मिळते एक्स्ट्राची 1. धावपलकावरती धावा झाल्यात आपण पाहतात तर 15, म्हणजे आता येणारे 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 20 हव्यात. कंट्रोल होतील या धावा. एखादी विकेट जर आली ना स्पेशली ऋतिकची तर मजा येईल या मॅच मध्ये. यावेळेला खेचला गेला फटका हव्यामध्ये. चर्चा चालू होती की विकेट हवी आहे, स्पेशली वॉल ऑफ फिल्डिंग. काय फिल्डिंग आहे, फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गणेश होते, काय फिल्डिंग, सुपर्ब एफर्ट, सुपर्ब. काय क्षेत्ररक्षण होतं. पहा कॅमेराची फ्रेम त्या ठिकाणी जाणार नाही कारण मध्ये काला पडदा आहे. सो तिथे आमचे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक बॉल अडवलाय, प्रेक्षक सांगतात त्या ठिकाणी बॉल अडवल, परंतु वॉट ऑफ फिल्डिंग, काय फिल्डिंग होती. याच्या अगोदर तुम्ही खरं तर बघितलं असेल भिवंडी विभागामध्ये पवन केनीने असा बॉल अडवला होता, तेव्हा त्याला नाव पडलं गेलं की उडता पवन, आणि आता असं आपण म्हणू शकतो की उडता गणेश. काय सुंदर त्याने पकडला गेला बॉल, अगदी हवेमध्ये बॉल होता. सुपर्ब एफर्ट, सुपर्ब, सुंदर एफर्ट्स होते. यावेळेला लोबो फुल टॉस ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत. आता सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही, डबलचा प्रयत्न केला, रिस्क उचलली गेली आहे आणि रिक्स आहे तो सब कुछ आहे. काय रितेश पडला, आपल्या टीमला वाचवायचं, आपल्या टीमला पुढे न्यायचंय. जो आपल्या सोबत स्ट्रगल सुरू आहे ना त्या स्ट्रगलला पुसायचं आहे. ते सांगत असताना इथने ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त झालाय. ओव्हर नंबर 2च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 आणि येणारे 12 बॉल मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी 16. सध्या तरी धीरज आहेत आपल्या सोबत, एक हसरा चेहरा. गतवर्षी ॲज अ कॅमेरामॅन म्हणून ते कार्य करत होते, परंतु आता त्यांनी आपली स्किल वाढवली गेली आहे, त्यांनी स्वतःला डेव्हलप केला गेलाय. तर हा सध्या धीरजला तुम्ही पाहू शकता आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. खरं तर या प्रेक्षकांनी ना भरपूर वेळा त्यांच्या मानेर संघाच्या माध्यमातून मॅचेस बघितल्यात. त्यालाही असं वाटायचं की जे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण दुसऱ्या चॅनलवरती बघतो तशामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगची आपल्याला संधी मिळावी. मग तेजस भोईर यांनी दाखवल्या गेलेला प्रेम, तेजस भोईरने दिलेली जिम्मेदारी त्यांनी पार पाडली. गतवर्षी ॲज अ कॅमेरामॅन म्हणून तुम्ही धीरजला बघितलं, परंतु आता तो डेव्हलपिंग होत असताना सध्या तरी ऑपरेटर बनलाय. येणाऱ्या काळामध्ये तेजस भोईर यांना असेच काहीसे साथीदार लाभावे. साहिल, सुजल, त्याच्यानंतर धीरज आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, आदित्य आमचे ऑपरेटर, हर्ष, या सगळ्यांचा कार्य जो राहिला ना तो ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ला ग्लोबल करतोय. असाच तेजस भोईरला खरं तर सपोर्ट करा. 80,000 सबस्क्रायबर झाल्यात. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काहीशा महिन्यामध्ये 1 लाख सबस्क्रायबरचा खरं तर आकडा पूर्ण करावा आणि सिल्वर बटन हे मिळावं ग्रामीण टेनिस क्रिकेटला, अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया. आणि आम्ही खूप साऱ्या आशा अपेक्षेने बघत आहोत की तो सिल्वर बटन तेजस भोईर यांना कधी मिळेल. पहा क्रिकेट म्हणजे एक समर्पण असतं आणि क्रिकेटमधला समर्पण कोणी त्यागला असेल तर तो तेजस भोईर. एक वेगवान बॉलर होता, त्या टीमचा फ्रंटलाईन बॉलर, परंतु आता
कामकाज सांभाळायचं आहे, पुढे जाऊन लग्नही होईल, मग त्या लग्नाच्या वेळेला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नकोय म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि ही वाहिनी त्यांनी ओपन केली आहे. सो तेजस्वी आपण आभार व्यक्त करूयात की सुंदर टेलिकास्ट सध्या तरी तो लोकांपर्यंत पोहोचवतोय. स्ट्रायकिंग मध्ये रितेश आहे, 16 बनवायचे 12 चेंडूमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय गणेश संकट मोचक. यावेळेला सुंदर सुंदर फटका, काय फटका होता, अगदी नजाकत, बॉल खाली होता, विचार पडला असेल गणेशला की कसा हा बॉल खेळला गेला. रितेशची कलात्मकता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एकदा त्याच्या हातातून बॉल निसटला तेव्हा त्याला इनफिल्ड मधून आणलं गेलं. तो स्वतःला प्रूव्ह करतोय, स्वतःला इम्प्रूव्ह करतोय, म्हणून त्याच्या या क्रिकेटच्या परिपटलावरती असताना ना त्याला एक सपोर्टची गरज आहे, तुमच्या खरं तर मार्गदर्शनाची गरज आहे. कारण एखादा यंगस्टर जेव्हा घडत असतो त्याच्याकडनं भरपूर चुका होतात. सचिन तेंडुलकर सुद्धा याच फेसमधून गेले होते. 16 वर्षामध्ये त्याने बॅट बाउन्सर झेलला वकार युनिसचा, त्याच्यानंतर त्यांनी भारतासाठी 100 शतकं ठोकली. त्याच्यामुळे स्ट्रगल सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतो, परंतु त्या स्ट्रगलला आपला चांगला खेळ हा बदलू शकतो. चौकार आलाय, अजूनही 12 पाहिजेत 11 चेंडूंमध्ये विजयासाठी. गटाकडे जातील, सूर्यही अस्ताला जाईल आणि त्या अनुमानाने आपण सध्या तरी पाहत आहात टेलिव्हिजन स्क्रीनवरती हे सुंदर मेंढर दाखवले जातात. 10 चेंडू आणि या मॅच मध्ये 10 धावसंख्येची गरज, बॉल टू रन इक्वेशन. रितेशचा तोच विचार असेल की मोठे फटके नकोय, सिंगल डबलने आता सामना आपण विजयी करू शकतो. यावेळेला आपण पाहिलं गेलं तर अपील केली जाते आणि यस सिट इज आउट. बॅट्समन सांगतात खरं बॅटची कडा आहे, परंतु खेळाडू वृत्ती जर असेल तर अनेक सारे खेळाडू तुम्हाला पाहिलं गेलं तर करेक्ट डिसिजन सांगत असतात. बॅटची कडा आहे, अंपायरने ते प्रूव्ह केलं की बॅटला बॉल स्पर्श झालाय. एक चांगला खेळाडू कधीच खोटं बोलू शकत नाही. अंपायरशी सहमती आहे की बॅटला बॉल स्पर्श झालाय. रितेशही तेच सांगतो की बॅटला बॉल स्पर्श झालाय म्हणून आपण खरं तर इथे सेफ आहोत. बॅटला बॉल स्पर्श झालाय की नाही एवढी टेक्नॉलॉजी मित्रांनो सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नाही आली. आपण इंटरनॅशनल क्रिकेट नाही खेळत की तिथे आपल्याला एक अल्ट्राएड असते तेव्हा आपण चेक करत असतो की कडा लागली का नाही, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट तेवढाही डेव्हलप नाहीये. हा आता पण tenniscricket.in च्या माध्यमातून LBW ची अपीलसाठी आपण बघतो, प्रॉपरली तो दाखवला जातो, परंतु अजून काहीशा वाहिनी आहेत, त्या काहीशा वाहिनीवरती एवढी टेक्नॉलॉजी नाहीये. कारण तेव्हा फुल HD कॅमेरा असतात, अल्ट्रा एच कॅमेरा असतात. टीमची धावसंख्या आम्ही सांगतोय तुम्हाला, टीम आता पोहोचतीये पुढे जात असताना 28 वरती, म्हणजे येणारे 9 चेंडूंमध्ये 7 धावायची गरज आहे. 9 चेंडू 7 धावा. अजून डगआउट मध्ये दैवत वेळकर मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे, परंतु ऋतिकला आणि रितेशलाच हा सामना फिनिश करायचा आहे, कारण ते दोघे बंधू राजा आहेत. ओव्हर द विकेटने फलंदाज बाद, महत्वाची विकेट. अगदी पाहिलं लेग स्टंप वरती बॉल याच्या अगोदर होता, परंतु आता प्रॉपरली ऑफ स्टंप वरती बॉल ऋतिकला चॅलेंज केलं. त्या चॅलेंज मध्ये फसला ऋतिक, फलंदाज होतोय बाद. आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीमचा लीडर दैवत वेलेकर. परमेश माळेचं स्टेज होता आणि हे जे संगीत आहे ते संगीत खरं तर मी शूट केलं होतं आणि त्यावेळेचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. कारण तेव्हा आई गावदेवी, हर्षेलाच्या हल्दीला ह्या गाण्यांचा भरपूर क्रेज. आणि आतापर्यंत अनेक सारे संगीत परमेश माळी यांनी दिली. हे दुटण्याचे ते मूल रहिवासी, परंतु हर्षेलाच्या हल्दीला आई गावदेवी, ठाण्याचा ढाण्यावाग, दिबा पाटलांचा आणि राजीव पाटलांचं
ही संगीत त्यांच्याच गायनातून गायलं गेलं. ते सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. 7 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल 7चं समीकरण. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 35चं लक्ष कंप्लीट करत असताना 28. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राईक दैवत वेळेकर. यावेळेला दैवतला समजलं नाही चेंडू. पडल्यानंतर तो प्लेस करण्याचा प्रयत्न होता, परंतु दैवती चकित झाला की बॉल आला कसा, कदाचित फेसला लागला असावा. थोडासा समोरून बाउन्स झाला. दैवतने बचाव खूप चांगलं केलं. दैवतला एक्झॅक्टली तेच फेस करावं लागतंय, कारण पडल्यानंतर बॉल थोडासा फेसवरती लागला असावा. जिथे आपली हनवटी असते त्या हनवटीला हा बॉल लागला. त्याच्यामुळे दैवतचे एक्सप्रेशन बदलले गेले. 7 मध्ये जर आपण पाहिलं तर आता 7ची गरज आहे. आणि मागच्या काहीशा याच क्रीडांगणावरच्या स्पर्धेमध्ये दैवतला अशाच प्रकारे बॉल टाकला होता गणेशने, आणि तसाच आता ही बॉल टाकलाय. दैवती थोडासा चकित झाला. 7 बॉलमध्ये अजूनही 7 या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. चांगली रंगती ही मॅच आणि प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 7 चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल होता. समोर टॅप करण्याचा प्रयत्न. दैवत आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. जरूर या ठिकाणी सिंगल बनवले. या सिंगलने टीमची धाव संख्या या ठिकाणी पुढे जात असताना ती म्हणजे 29. आणि आता 6 चेंडू मध्ये 6 धावसंख्येची गरज. चांगली रंगेली मॅच. सध्या तरी तुम्ही चंद्राकडे पहा, जो चंद्र आता थोडासा ठळक दिसू लागलाय. सूर्य अस्ताला चाललाय. 2 पक्षी चालल्यात, त्यामुळे नक्कीच हा चंद्र तुम्हाला सध्या तरी चंद्र तुम्हाला पाहायला मिळतो. कॅमेरामॅनने हा फुटेज कैद केला. खरं तर चमकायचं असेल तर त्या सूर्यासारखं चमका. ज्या सूर्याकडे पाहता सर्वांच्या नजरा खाली होतात. चमकायचं असेल तर त्या चंद्रासारखं चमका. ज्या चंद्राकडे पाहताच तुमचं आयुष्य तुम्हाला प्रफुल्लित, ब्राईट आणि उज्ज्वलित दिसेल. सध्या तरी तुम्ही बघताय पौर्णिमेच्या दिवशी या चंद्राची आपल्याला खरं तर आठवण होते. पौर्णिमेचा चंद्र वाढत जावा, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम वाढत जावा, असं त्या राजमुद्रेवरती लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपले जे मुस्लिम बांधव आहेत ही ईदच्या दिवशी या चंद्राचीच पूजा करत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला आपल्या भावी जीवनामध्ये ओंजळीत घेण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या मदत करत असतात. त्याच्यामुळे नक्कीच सध्या तरी चंद्राचं सुंदर दृश्य. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल येणारी सिच्युएशन सांगेल. पाठवला गेला करणला मैदानाच्या आतमध्ये, त्याला रोखायचे आहेत. 6 धावा समोर दैवत वेलेकर. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगलट आलं होतं. दैवत वेलेकरचा फुल टॉस बॉल होता. बॉलकडे कोणीच आलं नाही. दैवत वेलेकर अन्यथा बाद झाले असते. पडल्यानंतर बॉलकडे कोणी वळलंही नाही, कारण गणेशने बॉल जेव्हा रिलीज केला तेव्हा तो पुढे गेला. त्या अनुमानाने या बॉलवरती मिळते सिंगल. 5 मध्ये 5 हव्यात. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला आणि दैवत वेलेकरलाही माहिती आहे की आता रिव्ह्यू आहे, मग त्याचा टेक्नॉलॉजी आहे, मग त्याचा फायदा उचलावाच. तो फायदा का उचलू नव्हे, त्यासाठी आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमकं घडलं काय या बॉलवरती. नक्की काय घडलं काय बिघडलं या सगळ्या गोष्टी आपण तपासणार आहोत. थर्ड अंपायर आमचे या किंवा मॅनेजमेंट कमिटीचा एखादा मेंबर आहे, आपण चेक करूयात कोणत्याही टीम वरती. आपण इथनं चेक करूयात. तरी आपण जी शहानिशा आहे ती शहानिशा पूर्ण करू, कारण जर 2 कॅमेरा असले तर साइड अँगलने साइड व्ह्यूने आपण बीमर साठी रिव्ह्यू घेतला त्याचा ॲक्युरेटली डिसिजन देऊ शकतो. परंतु समोरून या ठिकाणी असल्या कारणाने तो थोडासा फ्लाईट झाला. फ्लाईट झाल्यानंतर डीप झाला, म्हणजेच कमरेच्या खाली बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी लिगल बॉल आहे, त्याच्यामुळे 5 बॉलमध्ये 5 बनवावे लागतील. 35ची चेस. विचार पडला असेल की आता या 35च्या चेस मध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. सध्या तरी सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल नाहीये दोन्ही टीमच्या बाजूने. अजूनही सस्पेन्स असलेला सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय. प्रेक्षक सुद्धा भरपूर सारा आनंद देतात आणि त्या लाडक्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू. पहा, काहीशे प्रेक्षक झाडाखाली बसल्यात. एका प्रेक्षकाने जरूर ऑटो आणली आहे, त्या ऑटोमध्ये बसून ते आनंद घेतात या स्पर्धेचा. काहीशा प्रेक्षकांनी खरं तर आपल्या स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलमध्ये बसून व्हेकलवरती बसून या मॅचचा आनंद घेतात. काहीसा असा एक कर्मचारी आहे की जो आता जॉबवरून आलाय आणि त्याला घरी जायचंय तरी तो थांबून या मॅचचा आनंद घेतात. तो सध्या तरी प्रेक्षक तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हा वेळ आहे क्रिकेटचा. क्रिकेटचा वेळ आपल्या रक्तामध्ये असतो.
क्रिकेट पासून कोणी दूर जाऊ शकत नाही आणि त्याच क्रिकेटच्या गाथा गाणारा हा 3 दिवसाचा क्रिकेटचा थरार म्हणजे जय हनुमान चषक 2024 शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे बनवायचे आहेत 5 बॉलमध्ये धावा 5. रितेश साठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे, थोडासा पुढे आला दैवत वेलेकर, बॅकअपला फिल्डर नव्हते म्हणून हा बॉल हिट केला नाही विकेट किपरने. बॅकअपला फिल्डरच नव्हता, असं वाटलं की गणेश बॅकअप साठी येतील, परंतु गणेशही दूर होता. करण ऑलरेडी बॉल रिलीज केल्यानंतर थोडासा पुढे, परंतु लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आणि आता 5 मध्ये बनवायचे आहेत 4. एक डॉट बॉल आला किंवा एक विकेट आली ना रितेश किंवा दैवत वेलेकरची, तरी मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते, काही घडू शकते या मॅच मध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न केला, अटेम्प्ट तर जरूर केला आणि सक्सेसफुल. रितेशचा स्ट्रगल अखेरकार या ठिकाणी संपलाय. त्याचा फेवरेट स्ट्रोक रिव्हर्सच्या माध्यमातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेला. 2 चेंडू ठेवत असताना, माफ करा 3 चेंडू ठेवत असताना हा सामना या ठिकाणी झाला फिनिश आणि अशा प्रकारे टेबल टॉप करून टॉप 3 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ म्हणजे जानू स्पोर्ट्स इताडे. कॉंग्रॅच्युलेशन टीम दैवत वेलेकर, रितेश तिसकर, नवनाथ भोईर, त्यानंतर ऋतिकला आपण कॉंग्रॅच्युलेशन म्हणूया. आणि हार्डलक आयोजन संघ, जरूर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लढत दिली, परंतु हरकत नाहीये. दोन्ही टीम मध्ये एखादा संघ तो इताडे संघाचा जिंकणार होता आणि आजवरच्या इतिहासामध्ये या दोन्ही टीमचे संबंध खूप चांगले आहेत आणि त्या